नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत संत तुकाराम महाराज बीज या पवित्र दिवसाबद्दल. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना कोटी कोटी प्रणाम. फाल्गुन वद्य द्वितीयेला साजरा होणारा तुकाराम बीज हा दिवस संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गगनाचा स्मरण दिन म्हणून मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. तुकाराम महाराज हे 17व्या शतकातील महान वारकरी संत, समाज प्रबोधनकार आणि लोककवी होते. त्यांचे आराध्य दैवत होते पंढरीचे विठोबा भगवान विठ्ठल. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून समाजाला भक्ती, नैतिकता, समानता आणि नामस्मरणाचा संदेश दिला. आजही वारकरी संप्रदायात कीर्तनाच्या शेवटी हा जयघोष म्हणतो. पुंडलिक वरदे हारे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. महाराष्ट्रातील देहू येथे ज्या ठिकाणी तुकाराम महाराज वैकुंठला गेले त्या ठिकाणी नांदुरके वृक्ष आहे. भक्तांची श्रद्धा आहे की तुकाराम बीजेच्या दिवशी दुपारी 12:02 हा वृक्ष हलतो. त्या दिवशी हजारो वारकरी हा पवित्र क्षण अनुभवण्यासाठी देहू येथे एकत्र जमतात. तुकाराम महाराजांनी आपल्या वैकुंठ गगनाच्या दिवशी वेळी एक सुंदर अभंग सांगितला होता. आम्ही जातो आपल्या गावा, आमचा राम राम घ्यावा, रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. या अभंगातून त्यांच्या परमभक्तीची भावना दिसून येते. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. संत तुकाराम महाराजांनी समाजाला दिलेला भक्ती, प्रेम आणि समानतेचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. जय हरी विठ्ठल, जय जय रखमान, श्री गुरुदेव दत्त.